नमस्कार मित्रांनो. तर समजा तुम्हाला 10 लाख रुपयांची गरज आहे. बँकेत गेल्यावर तुम्हाला 2 पर्याय सांगितले जातात, होम लोन आणि पर्सनल लोन. दोन्हीमध्ये पैसे मिळतात, पण दोन्हींचे नियम, व्याजदर आणि परतफेडीची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. योग्य माहिती नसल्यास चुकीचे लोन निवडल्यामुळे पुढील काही वर्षात तुम्हाला मोठा आर्थिक किंमत मोजावी लागते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होम लोन आणि पर्सनल लोन यातील फरक आणि त्यांचे फायदे तोटे, कोणते लोन कोणासाठी योग्य आहे आणि लोन घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, हे सर्व अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत. तर होम लोन म्हणजे घर खरेदी करण्यासाठी, नवीन घर बांधण्यासाठी किंवा घराचे नूतनीकरण करण्यासाठी बँक किंवा वित्तीय संस्था देत असलेलं ते कर्ज. या कर्जामध्ये तुम्ही खरेदी करत असलेले घर हेच तारण म्हणून बँकेकडे राहतं. त्यामुळे बँकेचा धोका कमी असतो आणि म्हणूनच होम लोनचा व्याजदर सामान्य आणि कमी असतं. होम लोनचं कालावधी 15 ते 20 किंवा 30 वर्षापर्यंत असू शकतो. त्यामुळे EMIच्या तुलनेत कमी राहतो आणि मोठी रक्कम हळूहळू फेडणं सोपं जातं. आणि पर्सनल लोन हे कोणतेही तारण न देता मिळणारे कर्ज आहे. हे कर्ज वैद्यकीय खर्च, लग्न, शिक्षण, प्रवास, घरातील आपत्कालीन गरज किंवा इतर वैयक्तिक कारणासाठी घेतलेले जातं. बँकेकडे कोणतेही मालमत्ता तारण नसल्यामुळे तिचा धोका जास्त असतो. त्यामुळे पर्सनल लोनवर व्याजदर होम लोनपेक्षा जास्त असू शकतं. याच्या परतफेडीचे कालावधी साधारण 1 ते 5 वर्षे असतो. त्यामुळे EMIचे देखील तुलनेत जास्त असू शकतं. होम लोन आणि पर्सनल लोनमधील मुख्य फरक काय आहे? पहिला फरक म्हणजे उद्देश. होम लोन फक्त घराशी संबंधित कामासाठी दिलं जातं आणि पर्सनल लोन मात्र अनेक वैयक्तिक गरजांसाठी वापरता येतं. दुसरा फरक म्हणजे व्याजदर. होम लोनचा व्याजदर सहसा कमी असतो कारण घर तारण असतं. पर्सनल लोनमध्ये तारण नसल्यामुळे व्याजदर जास्त असू शकतं. तिसरा फरक म्हणजे तारण. होम लोनमध्ये घर तारण ठेवता लागतं. पर्सनल लोनमध्ये सहसा तारणाची गरज नसते. आणि चौथा फरक म्हणजे परतफेडीचा कालावधी. होम लोनमध्ये अनेक वर्षासाठी असतं, पण पर्सनल लोनचा कालावधी खूप कमी असतो. पाचवा फरक EMI दीर्घकालीन कालावधीमुळे होम लोनचा EMI कमी असू शकतो, तर पर्सनल लोनचा EMI जास्त असू शकतो. यामध्ये कोणतं लोन आपण घ्यावं? जर तुमचे उद्दिष्ट घर खरेदी करणे किंवा बांधणे असेल तर होम लोन हा अधिक योग्य पर्याय असू शकतो. जर अचानक पैशांची गरज निर्माण झाली असेल तर आणि तारण देणे शक्य नसेल तर पर्सनल लोन उपयोगी पडू शकतं. पर्सनल लोन घेण्यापूर्वी EMI तुमच्या मासिक उत्पन्नात सहजा बसतो आणि याचा विचार करणे आवश्यक आहे. लोन घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. लोन घेण्यापूर्वी फक्त व्याजदर पाहू नका. वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर, प्रक्रिया शुल्क, पेमेंटचे नियम, उशिरा हप्ता भरल्यास लागणारे शुल्क आणि इतर अटी यांच्या तुलना करा. तसेच तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर अनेकदा तुलनेत चांगल्या अटींवर कर्ज मिळू शकतं. आवश्यकतेपेक्षा जास्त कर्ज घेणे टाळा. जास्त EMIमुळे भविष्यातील आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास, घराशी संबंधित गरजांसाठी होम लोन हा सहसा अधिक फायदेशीर पर्याय असतो कारण याचा व्याजदर तुलनेत कमी असतो आणि परतफेडीसाठी जास्त कालावधी मिळतो. दुसरीकडे तातडीच्या वैयक्तिक गरजांसाठी पर्सनल लोन उपयोगी पडू शकतं, पण त्यांची खर्च तुलनेने जास्त असू शकतो. कोणतेही लोन घेण्यापूर्वी आर्थिक क्षमता, मासिक उत्पन्न, भविष्यातील जबाबदाऱ्या आणि परतफेडीची क्षमता याचा विचार करा. योग्य माहितीच्या आधारावर घेतलेले निर्णय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आणि अधिक सुरक्षित ठेवू शकतो. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या भाषेतील फायनान्शियल विषयावर जर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.